जीवनात समृद्धी आणण्याचा एक सोपा मार्ग आहे तुरटी. तुरटी आर्थिक नुकसानीपासून वाचवते, कर्जापासून मुक्ती मिळते, आर्थिक स्थिती सुधारते आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करते. बापरे, एक तुरटीचा तुकडा इतकं काही करतो? असा आश्चर्यकारक प्रश्न तुम्हालाही पडलाय ना? पण हे खरं आहे. पर्समध्ये ठेवलेली ही एक वस्तू तुम्हाला मालामाल कशी बनवते, चला जाणून घेऊयात. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. तुमचा व्यापार असेल, व्यवसाय असेल, उद्योग असेल किंवा छोटीशी दुकान असेल, कार्यालय असेल, अशा ठिकाणी काही कारणास्तव वारंवार मंदीचा सामना तुम्हालाही करावा लागत असेल तर एका काळ्या रंगाच्या कपड्यात तुरटी बांधून ती दुकानाच्या मुख्य दरवाजावर बांधून ठेवावी. यामुळे व्यापार, व्यवसाय आणि उद्योगात प्रगती होताना दिसू लागेल. त्याचप्रमाणे पर्समध्ये तुरटीचा एक छोटा तुकडा ठेवल्यानं आर्थिक स्थिती चांगलीच सुधारते. कारण जेव्हा आपण पर्समध्ये तुरटी ठेवतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. म्हणून पर्समध्ये तुरटी ठेवाल तेव्हा हा अनुभव स्वतःच बघा, ज्यामुळे तुमची पर्स नेहमी पैशांनी भरलेली असेल आणि तुमचे पैसे कधीही अनावश्यक गोष्टींवर खर्च होणार नाहीत. तुरटी ही एक अशी वस्तू आहे जी आर्थिक स्थिरता राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी तसं वातावरण तयार करते. याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी ठेवण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे आपल्या घरात संपत्ती निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे तुमच्या पर्समध्ये ठेवलेल्या काही गोष्टी पैसा येण्यासाठी मार्ग मोकळे करतात आणि तुमची आर्थिक स्थितीही टिकून ठेवतात. अशीच ही वस्तू आहे तुरटी. या तुरटीचा एक छोटा तुकडा तुमच्या पर्समध्ये नक्की ठेवा. याचबरोबर पर्समध्ये ठेवलेल्या तुरटीनं कर्जापासूनही मुक्ती मिळते. जर तुमच्यावर काही कर्ज असेल आणि तुम्ही त्यातून मुक्त होण्याचे मार्ग शोधत असाल तर तुमच्या पर्समध्ये तुरटीचा हा छोटा तुकडा नक्की ठेवा. यामुळे तुम्हाला लवकरच कर्जापासून मुक्ती मिळण्यास मदत होईल. तुरटी हा एक असा घटक मानला जातो ज्यामध्ये कर्ज कमी करण्याची क्षमता असते. शिवाय पर्समध्ये ठेवलेली तुरटी कोणत्याही आर्थिक समस्यांपासून दिलासा देण्यास मदत करते. असा चमत्कारिक अनुभव तुम्हालाही येऊ शकतो या तुरटीमुळे. म्हणून वास्तूमध्ये तुरटी अशी एक वस्तू सांगितली जाते जी घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि घरात आनंद टिकवून ठेवतो. यासाठी घरात काही विशिष्ट ठिकाणी तुरटी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे पर्समध्येही तुरटी ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. तुरटी ही एक अशी वस्तू आहे जिच्यात शुद्धीकरण आणि संरक्षणात्मक गुणधर्मासाठी ओळख आहे, जी पर्समध्ये ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण राखू शकते. शिवाय कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करण्यास मदत करते. कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक हितसंबंधाचं रक्षण करण्यासाठी तुरटी हा एक चांगला उपाय मानला जातो आणि वास्तुशास्त्र सुद्धा हेच सुचवतं. त्यात असे गुण आहेत जे सभोवतालचं वातावरण सकारात्मक बनविण्यास मदत करते. जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये तुरटीचा एक छोटा तुकडा ठेवत असाल तर कोणत्याही नकारात्मक प्रभावापासून तुमचं रक्षण होईल आणि पैशाचं नुकसान तर अजिबात होणार नाही. जर तुम्ही असं केलं तर तुमचे सुद्धा पैसे कोणत्याही चुकीच्या ठिकाणी खर्च होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो, ज्यामुळे जीवनात आनंद येण्यास मदत होते. मात्र पर्समध्ये तुरटी ठेवण्याचे काही नियमही आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या पर्समध्ये तुरटी ठेवता तेव्हा सर्वप्रथम हे लक्षात ठेवायला हवं की नेहमी स्वच्छ तुरटीचा तुकडा ठेवावा किंवा तुरटीचा एखादी तुकडा पाण्यात धुवून नीट वाळवून तो लाल कपड्यात बांधून तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता. मात्र तुरटी ठेवण्यासाठीही एखादी शुभ दिवस नक्की निवडावा. शुक्रवारी तुम्ही आपल्या पर्समध्ये तुरटी ठेवल्यास ते आपल्यासाठी उत्तम परिणाम देणारं ठरू शकतं. हा उपाय तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी करू शकता. मात्र पौर्णिमेच्या दिवशी जर पर्समध्ये तुरटी ठेवली तर त्याचे चांगले परिणाम आपल्याला जाणवू शकतात. मात्र हा तुरटीचा तुकडा वेळोवेळी स्वच्छ करत राहावा आणि जर खूप जुना झाला असेल तर तो तुकडा बदलावा. तुम्ही सुद्धा पर्समध्ये तुरटीचा तुकडा ठेवत असाल किंवा ठेवणार असाल तर नियमांचं पालन मात्र करणं गरजेचं आहे. तरच त्याचे अनगिनत फायदे आपल्याला मिळू शकतात. ज्याप्रमाणे तुरटी गढूळ पाण्याला स्वच्छ करते त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील गढूळता म्हणजेच नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार तुरटीला महत्त्व दिलं गेले. अनेक औषधी गोष्टींमध्येही वापरल्या जाण्याबरोबरच
वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातही तुरटीचं अत्यंत महत्त्व आहे. शिवाय सकारात्मक मार्गांनी ऊर्जेवर प्रभाव टाकण्याची शक्ती या तुरटीमध्ये असली तरी पर्समध्ये काय ठेवावं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पर्समध्ये नाणी आणि नोटा वेगळ्या ठेवाव्यात. पर्समध्ये पैसे कधीही दुमडून किंवा फोल्ड करून ठेवू नका. आपल्या पर्समध्ये 21 अखंड तांदळाचे दाणे तुम्ही बांधून ठेवू शकता. याचबरोबर पर्स डाव्या खिशात ठेवणं खूप शुभ मानलं जातं. तांब्या चांदीच्या वस्तू पाकिटात ठेवल्यास अनेक फायदे होतात. पर्समध्ये एक चांदीचं नाणं नक्की ठेवावं ज्यामध्ये लक्ष्मीचं चित्र असेल. याचबरोबर लाल कागदावर आपली इच्छा लिहून रेशमी धाग्यानं बांधून ती पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता. शिवाय तुम्ही पर्समध्ये सुगंधी परफ्यूम मारू शकता किंवा एखादी विलायची या पर्समध्ये ठेवू शकता. याचबरोबर तुरटीचे आणखी काही वास्तू उपाय सांगितले जातात जे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. घरातील बाथरूममध्ये एखाद्या वाटीमध्ये तुम्ही तुरटी ठेवा आणि बाथरूममध्ये अशा ठिकाणी ही तुरटी ठेवा जी कोणीही पाहू शकणार नाही. असं केल्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होते. शिवाय घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रत्येक खोलीत तुरटीचा तुकडा नक्की ठेवावा. असं केल्यानं सुद्धा घरातील वास्तुदोषांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत नाही आणि घरातील वास्तुदोषही दूर होतात. शिवाय तुरटीचा वापर दृष्ट काढण्यासाठी सुद्धा केला जातो. यासाठी तुरटीचा एक तुकडा ज्या व्यक्तीची दृष्ट काढायची आहे त्याच्यावर 7 वेळा फिरवावा आणि नंतर तो जाळून टाकावा. तुरटी जाळल्यानं वाईट नजरेचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो. याचबरोबर रात्री जर वाईट स्वप्न पडत असतील तर ती टाळण्यासाठी तुरटी काळ्या कपड्यात बांधून उशाखाली ठेवली जाऊ शकते. असं केल्यानं भीतीदायक स्वप्न येत नाही. मात्र तुरटी ठेवताना मंगळवारी किंवा रविवारीच उशीखाली ठेवावी. याचबरोबर कोणतंही काम करावंसं वाटत नसेल, मन लागत नसेल किंवा मुलांचं नीट अभ्यासात मन लागत नसेल तर अशा वेळी टेबलावर तुरटीचा एक तुकडा ठेवावा. यामुळे मनही लागतं आणि कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते. तुम्ही सुद्धा अशा समस्या किंवा आर्थिक संकटांनी त्रस्त असाल किंवा कर्जाखाली बुडत असाल आणि तुम्हाला अचानक कुठून तरी पैसे मिळवायचे असतील आणि समस्या सोडवायच्या असतील तर तुम्ही सुद्धा या तुरटीचे हे उपाय नक्की करून पाहू शकता ज्यामुळे तुम्हाला शुभ परिणाम नक्कीच प्राप्त होतील. तुम्ही कधी तुरटीचे असे उपाय केलेत का आणि त्याचे शुभ परिणाम तुम्हाला जाणवलेत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.